आमिष दिलं असे गंभीर आरोप केले. परमवीर सिंग याची विश्वासार्हता काय? परमवीर सिंग हा कोणाचा बोलितानाचा धनी आहे हे आपण समजलं पाहिजे. कोणाच्या म्हणण्यावर हा बोलला हे आपण समजलं पाहिजे. वाझे हा कोणाच्या म्हणण्यावर बोलला हे आपण त्या ठिकाणी समजलं पाहिजे. वाझे हा परमवीर सिंगचा कोण होता हे पूर्ण जगाला त्या ठिकाणी माहिती आहे. हा परमवीर काय सांगतो हातपाय जोडणारा, हा कोणाचा हातपाय जोडला आणि यांनी काय काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण क्रोनॉलॉजी फिरून पहा बरोबर, आपल्याला सगळे तार त्या ठिकाणी एका पाठोपाठ एक जुळताना त्या ठिकाणी दिसतील. आणि हा काय सांगते परमवीर सिंग, मिशा मुंडून केस काढून हा स्वतः 6 महिने कुठल्या बिळात लपला होता. 7 वेळाला कमिशननी कोर्टाने याला बोलवलं, 7 वेळा हा ठिकाणी आला नाही. आणि आता हा कोणाच्या गोष्टी करून राहिला आणि कोणाला धमकी देऊन राहिला. आणि नार्कोटेक्सबद्दल मी ऐकलं बोलला हा, नार्कोटेक्ससाठी मी तयार आहे. पण तुझी आणि फडणवीसांसोबत जर का डील झाली आहे तर तुझ्यासोबत मग त्यांची पण डील व्हायला, कारण की नियम सगळ्यांना कायदा हा संविधान मानणारा देश आहे. तुझं जर का नार्कोटेक्स झाली त्याची नार्कोटेक्स झाली पाहिजे, आमची झाली पाहिजे, आम्ही तयार आहोत. आरोप केला की तुम्ही तिथे गेले होते, हातपाय जोडले म्हणजे काय, पण तुमची भेट या 100 कोटीचा आरोप जो झाला होता त्याच्यानंतर अजिबात नाही. परमवीर सिंग याला मी सीपी व्हायच्या पूर्वी, अनिल बाबू देशमुख गृहमंत्री व्हायच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी ओळखतो. अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी माझी याच्यासोबत भेट झाली आहे. आणि त्याचा संदर्भ असा सांगत असेल तर याच्यासारखा खोटारडा नाही आहे. अशाच पद्धतीचे याचे कारस्थान ठाण्याला झाले. रवी पुजारी नावाचा गँगस्टर, त्याच्यासोबत याचे नवीन बरेच उपक्रम आहे. कोणाचे मुलं कुठं ड्रग पार्ट्या करतात हे पण त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी कल्पना आहे. संबंधच येत नाही. हा कुठं होता, आवडून पळाला होता हा. आता याला जागृत केलं म्हणून हा बाहेरून बोलून राहिला. याच्यामध्ये काय हिंमत आहे, याच्यामध्ये काय आहे? तुम्ही म्हणता तुमची नार्को चाचणीची तयारी आहे. परमवीर सिंह यांची पण नार्को चाचणी झाली, नेमकी मागणी काय त्याबद्दल तुम्ही तयारी दर्शवता, पण तुमची त्या संदर्भातली आता परमवीर सिंग म्हणतो ना तो तयार आहे, मी तयार आहे. मग याचे दुसरा भाग म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस आहे, तेही तयार पाहिजे. अजून जे लोक आहेत तेही तयार पाहिजे. कोणी थांबवलं आहे ना? चांगला पायंडा खाला. या ठिकाणी नियम सगळ्यांना एक आहे. मग तो कोणी प्रमुख खुर्चीवर बसला असेल की सर्वसाधारण गरीब माणूस असेल, नियम सगळ्यांना एक आहे. बोललोच ना मी त्या पद्धतीने. परमवीर सिंग हा अँटिलियाचा मास्टर माइंड आहे. वजे हा त्याचा राईट हँड होता. हा NIA पुढे वाचला पाहिजे, हा त्या ठिकाणी सगळ्या एजन्सीज पुढे वाचला पाहिजे म्हणून हा तिकडे जाऊन लोटांगण घातलं. याची मिसेस, यांची श्रीमती, आमच्यामध्ये सभ्यता आहे, यांची श्रीमती हे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी डायरेक्टर आहे. यांचे मुलगा हा बऱ्याचशा कंपन्यांमध्ये तिकडे बऱ्याचशा ठिकाणी कुठं कुठं आहे तेही कदाचित अर्ध्यांना माहीत असेल, अर्ध्यांना नसेल माहीत, तर ते पण येणाऱ्या वेळेस आम्ही पोहोचून देऊ आपल्यापर्यंत. अशा वेळेस हा लोटांगण घालून यांनी ती त्या ठिकाणी डील केली आणि हा अँटिलिया बॉम्ब ब्लास्टमध्ये वाचण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीचा आरोप केला, सगळ्यांना माहिती आहे. सोनू जालाल, रियाज भाटी यासाठी गुन्हेगारांसोबत अनिल देशमुख यांनी बैठक घेतली असा आरोप परमवीर सिंग यांनी. तुम्ही नागपुरातले आहात. गेल्या 30 वर्षापासून आपण म्हणजे मी काही अनिल बाबू देशमुख यांचा पक्षधार नाही किंवा त्यांना डिफेंड करण्यासाठी पुढे आलो नाही, पण त्या ठिकाणी पूर्ण जगाला माहिती ना की कोणाचे क्रिमिनलसोबत संबंध होते आणि कोणाचे कसे संबंध राहिले. तर 30-35 वर्षापासून त्याचं राजकीय आयुष्य तुम्हा लोकांच्या पण डोळ्यापुढे. तुम्ही तरी विचार करा काय होऊ शकतं काय नाही शकत. परमवीर सिंगचे पण उपद्रव त्या ठिकाणी पूर्ण जगापुढे आहे. त्यांच्या ठिकाणी त्यांच्याबद्दल सगळं माहिती या ठिकाणी पूर्ण जगाला आहे, पूर्ण मुंबईला आहे. हिंदी में जानना चाहेंगे आप परमवीर सिंह जो आरोप किए आपके ऊपर? परमवीर सिंह कौन से बिल में घुसा था, कहाँ मूछ मुंडा के बाल कटा के घूम रहा था, कितने बार कोर्ट ने बुलाया, कितनी बार तू आया, किसको बता रहा, तेरे पीछे से कौन बुलवा रहा है ये भी सबको मालूम है. वाझे के पीछे से कौन बुलवा रहा है ये भी सबको मालूम है. लोग को इतने बेवकूफ नहीं है कि यहाँ पे आरोप हुआ और तुम लोग एकदम जो बिल में छुपे थे बाहर निकल गए. इतना व्यवस्था कि जो आदमी जेल में है उसको मीडिया का एक्सेस हो जाता है, ये भी बहुत अच्छी बात है.
ताली दोनों हाथों से बजेगी फिर, ऐसी बात है। तो ये सब आप लोगों को समझना चाहिए कि इसके पीछे के लोग कौन है। ये तो एक मोहरा है, और इसने अपने पापों से बचने के लिए वहां पे जाके अपना एग्रीमेंट किया, इसलिए उसको उसका बेनिफिट मिला, शायद उसमें से वो अरेस्ट नहीं हुआ। नहीं तो एनआईए में तो 100% अरेस्ट इसको होना ही था। एनआईए का एंटीलिया बॉम्ब ब्लास्ट का मास्टरमाइंड है परमवीर है, पूरे देश को मालूम है, पूरे मुंबई को मालूम है। मनसुख हिरेन प्रकरणाची माहिती अनिल देशमुख यांनी दडवून ठेवली, प्रवीण दरेकर या आरोप केला। प्रवीण दरेकरला जर का माहिती असेल तर त्यांनी प्रवीण दरेकरने पुढे आणावी ती। परमवीर सिंगावर हे सगळे आरोप करण्यासाठी संजय पांडेला तुम्ही हाताशी घेतलं होतं असं देखील त्या परमवीर सिंग यांचा आरोप आहे। आता परमवीर सिंगाच्या बेबुनियाद आरोपाला मी त्या ठिकाणी काही भीक घालत नाही। परमवीर सिंग उद्या जाऊन काही बोलेल, सचिन वजे उद्या जाऊन काही बोलेल। तुम्हाला बोलायचं होतं तर तुम्ही कोर्टापुढे का नाही बोलले? तुम्हाला बोलायचं होतं तुम्ही कमिशन पुढे का पळत होते? तुम्हाला ज्या सांगायचं होतं तुम्ही सांगितलं नाही। आता उपमुख्यमंत्र्यावर आली तर म्हणून त्यांनी तुम्हाला पुढे केलं म्हणून तुम्ही तोत्यासारखं बोलून राहिले। इन्हीं ने नार्को टेस्ट की भी मांग की है परमवीर सिंह। परमवीर सिंह की नार्को टेस्ट हुई, उसमें कोई हमको कुछ बोलना नहीं है। अच्छा है, वो जितना झूठा मक्कार है पूरे देश के आगे आएगा ही। उसी के साथ साथ ये कड़ी में जो जो लोग हैं सबकी नार्को टेस्ट करो। आपको मेरे नार्को टेस्ट लेनी, मेरी सहमति है, लेकिन इस कड़ी में अगर उप मुख्यमंत्री भी है तो उसकी भी नार्को टेस्ट लो। हाँ, मराठीत बोलू, विचारा ना प्रश्न। परमवीर सिंह के किसी गुनेगार से परमवीर सिंह का पूरा रिकॉर्ड ही गुनहगारी का है। रवि पुजारी नाम का गैंगस्टर, आपको शायद मुंबई नागपुर के लोगों को नहीं मालूम है, लेकिन मुंबई के लोगों को मालूम है। उसके साथ में बहुत सालों से इसके हर केस में उसका सह आरोपी ये रहा है। बहुत बड़े बड़े रैकेट्स इसने परमवीर सिंह ने मुंबई में थाना में चलाए, और ऐसा सब चीज़ें परमवीर सिंह का तो पूरा रिकॉर्ड पूरे देश के आ गया। और ये क्या हमको बता रहा है? और किसने तेरे को रोका, और कहाँ छुपा था इतने दिन, और किसको धमका रहा है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।